तर या ठिकाणी बघू शकता कशी रोड आहे, एकदम दरी. आणि बघा हा ट्रक्स कसा कलतोय एवढ्या कमी जागेमध्ये. आणि फुल ऑफ रोड, फुल म्हणजे भयानक. बसून चालवलं तर काही कामच नाही. 100% सॅडलिंग करावं लागणार आहे. तर मी सध्या आहे नकिला टॉपवर. या ठिकाणी बघू शकता आपण 15,547 फुटावर आहे हा टॉप. आणि आता आपण निघूया. आणि या ठिकाणाहून बघा कसा व्ह्यू येतो पूर्ण नकिला टॉपचा. हा पूर्ण रस्ता आपल्याला उतरायचा आहे. व्ह्यू येतो या नकिला टॉपचा. रस्ते वळणाचे पर्यंत आपल्याला दिसतात. त्या ठिकाणी आमचे रायडर पडलेत. खूप काळजीपूर्वक जावं लागणार आहे. किला पासचा हा शॉर्टकट रस्ता आहे, आपण हा घ्यायचा नाही. आपण या रस्त्याने जाऊ इकडल्या. ते शॉर्टकट घ्यायला गेले किंवा त्यांना मे बी लक्षात आला नसेल रोड. आणि जो लॉंग कट आहे तोही किती डेंजर आहे बघा. कौन कौन गिरा था अभी? गिरा कौन? हाँ वो रास्ता नहीं था ना, वो आपको ध्यान में नहीं आया? शॉर्टकट लिया था। मैं बचा के इधर से निकालूंगा तो एकदम से आ जाता ना, इधर से टकरा के इधर भी गिर सकता था। हाँ, ध्यान से चलो चलो, नो प्रॉब्लम। काठाला जायची हिम्मत होत नाही आहे. अशा प्रकारचे रस्ते थे, डेंजर, एकदम डेंजर भाई. आजपर्यंत फक्त व्हिडिओमध्ये बघले होते, आज आपण प्रत्यक्ष जात आहे त्या अशा रस्त्यानी. समोरून मे बी वाहन येत आहे आपल्याला सावध करण्यासाठी. डोळ्यावरती आहे, याच्यामध्ये थोडा अवघड जाते बाईक राईड करायला. खालचे खड्डे दिसत नाहीत, खूप लक्षपूर्वक पाहावं लागते. तर बघा कशा प्रकारचा व्ह्यू येतोय. संपूर्ण ऊन आहे ना. इथं आपले बायकर्स लाईनअप करून तयार आहेत. आपणही थोडं खालीच करूया लाईनअप इकडून. तर हे नकिला पासमध्ये उतरता मी थांबलोय आणि काय अशा प्रकारची हालत झालेली आहे आपली. बघू शकता कसे गिअर मळालेले आहेत, सर्वले आहेत. आणि व्ह्यू इतका सुंदर आहे बघा ह्या पहाडाचा. आणि हे गुजरातचे रायडर, यावे नाव का? निकुंज भाई मस्तपैकी गाडी चालवत आहेत. आणि बघा तेही किती सुंदर असे दिसत आहेत, पूर्ण मळालेत. फुल्ली ऑफ रोड ले टू सरचू कानून. बघा नकिला टॉपचा कसा व्ह्यू येतोय. संपूर्ण असा चालू झालेले आहेत. इथून 21 काहीतरी हे लूप आहेत. आपण या ठिकाणाहून बघू शकता कसे हे लूप आहेत. बघा टोटल 21 आहे म्हणतात. तर हा रेस ट्रॅक सारखे लूप आता आपण कवर करूया. एक तर पहा घाट लूप सुद्धा किती डेंजर आहेत. दुसरं लूप उतरत आहे. या ठिकाणी या अशा सर्व बॉटल टाकलेल्या आहेत. तर याची एक स्टोरी आहे जी मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. या ठिकाणी थोडंसं हे बॉटलमध्ये पाणी, बॉटल आपण टाकू इथं आणि जाऊया. या ठिकाणाची गोष्ट अशी आहे की एकदा एक ट्रक ड्रायव्हर आणि एक त्याचा हेल्पर या रस्त्याने जात असताना ट्रकमध्येच बिघडल्यानंतर त्या ट्रकचा ड्रायव्हर हेल्प घेण्यासाठी जवळच्या गावामध्ये गेला व त्याला वापस येण्याआधीच येथील हवामानामुळे रस्ते खराब झाले व त्याला वापस येता आलं नाही. त्यामुळे हेल्पर इथंच अडकून राहिला व ड्रायव्हर तिकडे गावात राहिला. असेच मध्ये 7-8 दिवस निघून गेले व नंतर हवामान चांगलं झाल्यावर ड्रायव्हर जेव्हा हेल्परला बघायला आला त्यावेळेस तो हेल्पर पाणी व जेवणाविना मृत्यू पावला होता. व त्यानंतर लोकांना इथे एक व्यक्ती पाणी व जेवण मागताना दिसत होता. तर त्यामुळे या ठिकाणी लोक पाण्याच्या बाटल्या टाकतात. तर आपणही ती प्रथा कायम ठेवली. तर अशी काय आहे या ठिकाणाची गोष्ट. तर एवढ्या वेळ धुळीमध्ये परेशान झाल्यानंतर आता काही थोडी माउंटनमध्ये
माउंटेन्सकडे पाहण्याची इच्छा झाली. नाही तर हे धूळ आणि हे रस्ता यामध्येच आम्ही परेशान होतो. तर या ठिकाणाहून बघा किती सुंदर अशी दिसते ही व्हॅली व वरी माउंटेन्ससुद्धा खूप सुंदर दिसत आहेत. असं वाटते त्यांच्यावर नक्षीकाम केलेलं आहे. आणि हा आपला घाट लूपचा रस्ता. किती लूप उतरलो, व्लॉगिंग करण्यात विसरून गेलो आता. आपल्या बाजूनं जात आहे ही तसरप रिवर. तसरप रिव्हरच्या बाजूने आपण जात आहोत सारचूच्या दिशेने. आहे ब्रँडी पूल. काय इंटरेस्टिंग नाव आहे तिकडे ब्रिजची. असं वाटत होतं हा लेह लडाखची ट्रिप कधी संपूच नाही. पण आता कसं आहे, प्रत्येक गोष्टीला एक टाईम असते, एक लिमिट राहते. तशी आपली ही ट्रिपचाही कालावधी संपलेला आहे आणि फक्त आता एक उद्याचा दिवस शिल्लक राहिलेला आहे. त्यानंतर आपण आपल्या घरी, हे सर्व बायकर आपापल्या घरी. तर या पुलाचं नाव आहे ट्विंग ट्विंग ब्रिज किंवा ट्विंग ट्विंग पूल. बघा लाकडी आणि आयर्न ब्रिज आहे, डेंजर असा. तसरप रिव्हरवरच हा ब्रिज आहे. तर या ठिकाणी आपण सारचूला गोप्रोची बॅटरी संपल्यामुळे शेवटचं काही शूट करता आलं नाही. सर्व बायकर्स फिरत आहेत. तर सरचूपासून थोडं समोर आम्ही आलो आहे आणि या ठिकाणी आमची व्यवस्था अशा प्रकारे टेंटमध्ये. आजची रात्र आपण थांबणार आहोत आणि काही अशा प्रकारे आजची रात्र आपल्याला टेंटमध्ये काढायची. आमचे टूर मॅनेजर सांगतात आल्या आल्या झोपू नका. मे बी त्याचं काही इफेक्ट शरीरावर होत असेल, त्यामुळे ते सांगत आहेत. आणि मी आलो आहे आता टेंट. आणि काही अशा प्रकारचा टेंट आहे आपला, बघू शकता. आणि याच्यामध्येच इकडे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. आपल्याला काही कुठं बाहेर जायची गरज नाही. हे बघा, अटॅच टॉयलेट बाथरूम. त्या ठिकाणी टॉयलेटची सीट, वेसिंग, सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कोणत्याही गोष्टीची कमी नाही. आणि मी फुल एनर्जीमध्ये आहे सारचूमध्ये येऊन, कारण की आपण पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करणार आहोत या टेंटचा. मला माहीत आहे खूप थंडी वाजणार आहे, पण लाईफमध्ये हेही अनुभव घेणं गरजेचं असतं, जे की आज आपण घेणार आहोत. या लेट्स गो. आणि मी आलो आता आपल्या कॅन्टीनमध्ये. तर कॅन्टीन आहे आपली. या ठिकाणी चहा आणि ह्या प्लेट्स आणि टेंटमध्येच आहे कॅन्टीन सुद्धा. और भाई कैसा लगा आपका एक्सपीरियंस बताओ. कैसा लगा यहाँ पे? अच्छा है इधर, बहुत ठंडी है इधर. टेंट में रह के कैसा लगेगा? ये पहली बार हमारा टेंट में रहने का है. आपको सर भाई आप बोलो. रोड ने ऐसी कैसी कर दी मतलब जान हालत में थी. हाँ वो तो बात है, बस लेकिन कैसे निकल जाने वाली थी. और अब टेंट में रह के कैसा लगेगा? अब टेंट का तो अरेंजमेंट देखा मैंने, अच्छा है. अच्छा है ना. ठीक ठाक है. नहाने का नहीं है, बाकी अरेंजमेंट है, अच्छा है. तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे 8:30 आणि काही असं आपल्याला लेअरिंग करून जॅकेट वगैरे टाकून ड्रेस वगैरे चेंज केला आम्ही चहा पिल्यानंतर. आणि असं आपल्या टेंटमध्ये पडलो आहे. प्रकारचा टेंट आहे बघा, मस्तपैकी. तर जेवायला जाऊ. हा पण एक्सपिरियन्स घेणं महत्त्वाचं आहे. काय करता नेहमी तशा चांगल्या हॉटेलमध्ये राहून, त्यापेक्षा अशा ठिकाणी राहिलेला अनुभव आपल्याला आयुष्यभर आठवणीत राहतो. तर आता आम्ही आलो जेवायला आणि या ठिकाणी घेतली आहे रोटी, भात, वरण, मिक्स व्हेज आणि एक स्वीट आहे. जवळपास 9-9:30 झालेत आणि टेम्परेचर आहे जवळपास 5 ते 7 डिग्री आणि संध्याकाळी मायनस जाईल असे म्हणतात. तर बघू. स्टेफन फ्रॉम इटली, ही कम्स हिअर थर्ड टाइम लेह. बिफोर he goes to northeast and second time Leh. He come from Spiti. He have done Spiti. He is from Italy. Please say something to my audience. Hello to everybody. ठीक आहे, थँक्यू. तर बघा मित्रांनो, हे बाहेर देशातून येऊन आपल्या ठिकाणी 3 वेळेस येतात आणि आपल्या ठिकाणी आणि आपल्याला इथे एक वेळ येणं होत नाही. आपणही यायला पाहिजे. ठीक आहे. तर आत्ता रात्रीचे 9:15 वाजलेत आणि काय अशा प्रकारे आपण मस्तपैकी आपलं बेड बनवलं आहे. इकडे बाकीचे आहेत आमच्या सोबतचे. तर आता आपण मस्तपैकी झोपूया इथे. काय आपल्याला थंडी बिंडी काय वाजणं झाली, बाकीचे परेशान थंडीमध्ये. आपण घातलंही जॅकेट, पण आता जॅकेट काढून मी झोपणार आहे. मस्त एक्सपिरियन्स आहे.
तुम्ही पण आयुष्यात एकदा तरी असं थांबा. जर तुम्ही लेह टू लेह करत असाल तर तसं न करता श्रीनगरहून स्टार्ट करून लेह व नंतर सारचूला 100% थांबा. ओके, गुड नाईट. आणि हा ब्लॉग इथं संपवतो. थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. इफ यू लाईक, प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.